सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 4 मार्च 2025. पावर्ड बाय युगंधरा मसाले, चव सातारची. डंकावरती कुटलेले घरगुती पद्धतीचे मसाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसोबत अत्याचार करणाऱ्यांना फाशी शिक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर संकट आल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. तसेच विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायलाच हवी. पीक विमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी व्हावी. महिला आणि मुलींवर अत्याचार वाढत असल्याने दोषींना फाशी शिक्षा देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाला हमीभाव देण्यात यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिक्षण पूर्णत्वाकडे पण स्कॉलरशिप मिळाली नाही. 3 वर्षापासून विद्यार्थी पाहत आहेत वाट. समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 11वी ते PhD पर्यंत शिक्षण घेणाऱ्या OBC, VJNT आणि ABC जात वर्गातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वितरित केली जाते. सन 2023-24 या वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली नाही. स्कॉलरशिप पासून अनेक विद्यार्थी वंचित आहेत. 11वी, 12वी आणि आता पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला तरी स्कॉलरशिप पैसे न मिळालेले अनेक जण चिंतित आहेत. शिक्षक सेवक पदाचा कालावधी 1 वर्षाचा करावा. पवित्र पोर्टल शिक्षक कृती समितीची मागणी. महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचे खच्चीकरण करणारी शिक्षण सेवक कालावधी पद्धत अत्यंत अडचणीची आहे. या पदाचा कालावधी 3 वर्षावरून 1 वर्ष कमी करावा अशी मागणी पवित्र पोर्टल शिक्षक कृती समितीने केली आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन. यापूर्वी निवेदन दिले होते, मात्र त्या मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्याने त्याचा निषेध म्हणून मंगळवार दिनांक 4 मार्च ते 5 मार्च दरम्यान काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती भूमी अभिलेख कर्मचारी संघटना यांच्या वतीने देण्यात आली. पवई नाका येथे चालत्या ST मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग. युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पवई नाका येथे चालत्या ST बसमध्ये एका मुलीचा विनयभंग करण्यात आला. याबद्दल एका युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ST बस चालू असताना एका युवकाने युवतीचा हात धरून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे युवती घाबरली असून तिने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अपुऱ्या निधीच्या कारणामुळे कृषी मित्र बेरोजगार. जिल्ह्यातील 834 जणांची फक्त नावालाच नियुक्ती. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या प्रसार व प्रसारासह शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी कृषीच्या आत्मा विभागाकडून कृषी मित्र नियुक्त केले जातात. जिल्ह्याच्या आत्म्याच्या प्रकल्प संचालकांच्या माध्यमातून 834 कृषी मित्र नियुक्त केले, परंतु निधीचे कारण पुढे करत सध्या कृषी मित्राचे काम थांबले आहे. 1.5 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एका विरोधात गुन्हा. 1.5 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव नगरपंचायतीत भ्रष्टाचार करणाऱ्यास निलंबित करावे. रमेश उबाळे. कोरेगाव नगरपंचायतीच्या बदली झालेल्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्याबाबत अनेकदा निवेदन दिलेली आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या केबिनमध्ये पुरावे सादर केले होते. चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याची कारवाई झाली नाही. मुख्याधिकारी यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अन्यथा दिनांक 18 मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत आजपासून पुढील 5 दिवस सुनावणी. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राबवण्यात येत असलेल्या जावळी, पाटण, सातारा आणि महाबळेश्वर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी नवीन महाबळेश्वर प्रकल्पासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या आराखड्यावरील हरकती व सुनावणी होत आहे. या ठिकाणी ज्यांनी या आराखड्यावर हरकती व सूचना केल्या आहेत त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन MSRDC यांच्यातर्फे करण्यात आले आहे. महाबळेश्वरकर आज उतरणार रस्त्यावर. पाणी व घरपट्टी प्रश्नी पालिकेवर काढणार मोर्चा. पालिका प्रशासनाच्या लहरी कारभारामुळे महाबळेश्वर येथील पाणी प्रश्न पेटला आहे. पाणी प्रश्न व घरपट्टी या 2 प्रश्नाकडे प्रशासनास होत असलेल्या दुर्लक्षामुळे महाबळेश्वर येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवारी दिनांक 4 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मोर्चानंतर देखील प्रश्न सुटला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. बिलीव्ह इन द बेस्ट या घोषवाक्याप्रमाणे सातारच्या जाहिरात डिजिटल प्रिंटिंग क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणाऱ्या P. दत्ता या व्यवसायाची माहिती आम्ही आपणास ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची या सेगमेंट अंतर्गत करून देणार आहोत. P. दत्ता हे नाव तुम्ही कुठे ना कुठेतरी जाहिरातीत फ्लेक्सवर वाचलंच असेल. त्या P. दत्ता या व्यवसायाचे सर्वेसर्वा दत्तात्रय पिसाळ त्यांच्याच नावावरून व्यवसायाचे नाव P. दत्ता ठेवण्यात आले आहे. त्यांच्याशी तसेच त्यांचा वारसा तेवढ्याच समर्थपणे पुढे चालवणारे P. दत्ता व्यवसायाचे व्यवस्थापक सागर पिसाळ यांच्याशी त्यांच्या जाहिरात व डिजिटल प्रिंटिंग व्यवसायाशी संबंधित माहितीपूर्ण चर्चेचा भाग. नमस्कार सातारकर. आज आपण आलेलो आहोत P. दत्ता. हे तर नाव तुम्ही प्रिंटिंग क्षेत्रात ऐकलेलं असेल. त्यांचं मूळचं नाव हे दत्तात्रय पिसाळ आहे. ते
साताऱ्यात गेले कित्येक वर्ष डिजिटल पेंटिंग क्षेत्रात काम करत आहेत, फ्लेक्स पेंटिंग क्षेत्रात काम करत आहे. चर्चेचा संपूर्ण भाग जिल्हा सातारा यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओची लिंक कमेंटमध्ये. अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा.